विवेकानंद बरोले संचालक दिनाई बरोले पासून सातत्यानं आम्ही हा कार्यक्रम साजरा करत असतो. 1918 2018-19 पर्यंत एक प्रमुख वक्त्यांना आम्ही या ठिकाणी बोलवला. ज्याला काळजी असतील, सिद्धू सपकाळ असतील, विश्वास पाटील असतील, प्रमोद शिंदे असतील, अनेकांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलं. पण कोरोना नंतर त्याच्यामध्ये खंड पडलेला आहे आणि त्या माध्यमातून मुलांना जास्तीत जास्त मदत कसं करता येईल, त्यांना प्रोत्साहन कसं देता येईल, या विषयामध्ये आम्ही थोडे या ठिकाणी जास्तीत जास्त फोकस करत आहोत. त्यांची गुणवत्ता कसं वाढवता येईल, आर्थिक अडचणींमध्ये जे मुलं आहेत त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या गरजा पूर्ण करून त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी म्हणून हा छोटासा प्रयत्न या निमित्ताने आम्ही या ठिकाणी करत असतो. सर्वप्रथम मी साक्षी जमादारीचं कौतुक करतो. MA जॉग्राफी आहे की ना, पण साहित्यामध्ये सुद्धा एवढी मोठी झेप एवढ्या कमी वयामध्ये घेतली आहे. त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुझ्यामध्ये कुठेतरी साक्षात सरस्वतीचं अंश तुझ्यामध्ये आहे. तिकडे दुर्लक्ष करू नको. तू MPSC UPSCच्या प्रयत्नात आहे, जरूर हो, पण तुझा हा जो वाचन आणि लेखन हा जो छंद आहे त्याला तू जपावं, त्याला तू वाढवावं ही अपेक्षा या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो. त्या पुढील साहित्यरत्न पुरस्कार मिळाला ना, एवढ्या कमी वयामध्ये तिला साहित्यरत्न पुरस्कार मिळाला. साहित्याचे तसं म्हणजे पालक म्हण, तुमच्या कुटुंबातले कोण, एक तुमचे आजोबा होते, त्यांनी वैद्यकीय याच्यामध्ये होते, म्हणजे ग्रामीण भागामध्ये माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या प्रगती बघितल्यामुळे आम्हाला ते फार आनंद देतात, आम्हाला समाधान देतात. त्या मुलांचं सुद्धा खरं कौतुक करावं थोडं कमी आहे. आमचा स्टाफ खूप चांगला आहे. या कार्यक्रमाचं नियोजन पदसिद्ध अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष आहे, पदसिद्ध सचिव या स्मृती महोत्सव समितीचे या विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत आणि हे सर्व कार्यक्रमाचं नियोजन जे आहे ते सर्व त्यांनी करतात. त्याच्यात आम्ही काय हस्तक्षेप करत नाही. काय अडचण आली तर फडणवीसांना विचारतात, पण पूर्ण अधिकार त्यांना दिलेला आहे. मुलांची निवड करा, कशा पद्धतीने कार्यक्रम ठेवायचा ठेवा, सर्व तुम्ही करा. आणि त्या मुलांची निवड करणे एक उपक्रम तरी एवढा चांगला राबवितात. प्रत्येक वर्गामध्ये जाऊन त्या वर्गातल्या मुलांना विचारून त्या मुलांची निवड करतात. म्हणजे बाकीच्या मुलांना सुद्धा वाटलं पाहिजे खरंच याला गरज आहे, याला मदत केलं पाहिजे, हा हुशार आहे, ही विद्यार्थिनी हुशार आहे, हा विद्यार्थी हुशार आहे, याची जाणीव, याचा एक संस्कार त्या माध्यमातून आमचा हा शिक्षक वृंद करत असतो. नक्कीच कौतुकास पात्र आहात. त्या मुलांमध्ये सुद्धा दुसऱ्यांना मदत करायचं, जे अडचणीत आहेत त्यांना आधार द्यायचं, ही जी भावना या उपक्रमातून त्यांच्यामध्ये निर्माण होते, ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी नियोजन करत असतो. प्रतिवर्षी या सर्व हे होत असताना, हे कार्यक्रम होत असताना याच्यामध्ये नंतर खाऊ वाटप वगैरे असतं सर्व विद्यार्थ्यांना आणि प्रमुख अतिथींना. पुढील वर्षी आपण एक चांगला वक्ता सुद्धा आणू असे विचार आमच्या मनामध्ये येत आहे. आता कोरोनाचं जे संकट गेले, 4-5 वर्ष गेले, त्या माध्यमातून कुठल्या तरी भौतिक सुविधा त्या विद्यालयामध्ये द्यावं अशी आमची धारणा होती. अनेकांनी तसं सुचवलं. फडणवीस सर तुमच्या विद्यालयासाठी, संस्थेसाठी ते मदत मी करू आणि परत वक्त्यांना सुद्धा आणून आता त्या पुढील कार्यक्रमामध्ये ते सुद्धा कार्यक्रम या निमित्ताने या ठिकाणी वाढवू, हा विचार, ही भावना आपल्यासमोर व्यक्त करून आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करू.
या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बसताना मनात अभिमानापेक्षा कृतज्ञता जास्त वाटते. कारण मीही तुमच्यातलीच एक विद्यार्थिनी आहे. मीही शिकते. अजून माझाही खडतर प्रवास सुरू आहे. आणि तरी सुद्धा मला या शाळेने इथे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केल्याबद्दल माझ्या सर्वांचे आभार मानते. आणि चंद्रशेखर बदोले सर यांच्या स्मरणात जे दरवर्षी उपक्रम राबवतात, आता बदोले सर बोलले की ते म्हणजे मला स्वतःला तरी वाटलं की खरंच म्हणजे अशी जर स्पर्धा काय असेल, उपक्रम असेल, ते दरवर्षी राबवले तर आपल्या इथले प्रत्येक विद्यार्थ्याला काही ना काही कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात पुढे जायची एक हिंमत मिळते. म्हणजे होता गोष्टी काय की आपण इथे बसतोय आणि इथूनच सुरुवात होती की आपण पुढे काय बनायचं, काय बनायचं नाही, आपल्या मनातले विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवायला फक्त ते शाळेतले दिवस असतात. एकदा शाळा संपली की मग संपलं. पुढे कॉलेज लाईफ असते, कॉलेजमध्ये एन्जॉयमेंट असतो, पण शिस्त नसते. शिस्त जे लागते ते शाळेत लागते आणि शाळेतूनच सुरुवात होते. म्हणून जोपर्यंत शाळेत आहेत तोपर्यंत शिस्तीला कधी विसरू नका. म्हणून जे तुम्ही आज त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले त्यांच्या स्मरणात मला त्यांच्याविषयी 2 शब्द बोलायचे आहे. म्हणजे की एखादा व्यक्ती आपल्याकडून निघून जरी गेले 25 वर्ष तरी कार्यक्रम राबवत आहे, उपक्रम घेत आहे. म्हणजे एखादा व्यक्ती नाहीसा जरी असला तरी त्याच्या स्मरणात जे कार्यक्रम आपल्या शाळेत होत आहे, म्हणजे तो व्यक्ती आपल्याकडे नसला तरी तो सध्या आपल्यात आहे असं तरी सगळ्यांना राखून देतात. त्यांच्यासाठी मी 2 शब्द म्हणेन. असा जन्म लाभावा की देहाचा चंदन व्हावा. असा जन्म लाभावा की देहाचा चंदन व्हावा. आयुष्य संपले तरी सुगंध दरवळत राहावा, सुगंध दरवळत राहावा. थोडक्यात माझ्याबद्दल सांगते. मी साक्षी ज्योती चंद्रकांत जमदार. माझी जन्मभूमी खसगी. मी खसगीतूनच आहे. मुळात म्हणजे सर्वात मला सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय युवा साहित्य रत्न पुरस्कार भेटला आणि सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने मला मराठवाडा युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. स्वतःची पाहिलेली वाट हे माझं पहिलं पुस्तक आहे जे नुकतंच प्रकाशित झालं आहे. साहित्य सेवा आधी मलाही माहिती नव्हतं साहित्य म्हणजे काय असतं. कारण मी त्या क्षेत्रात कधी वाढलीच नाहीये ना. माझ्या घरचे जसं सर म्हणले आमच्या घरातून कोणीच त्या साईडला नव्हतं आणि मीही नव्हते. मी पण असं उपक्रमातून हे पुस्तक छापले. हे म्हणजे सगळ्यात मेन सांगायचं आहे. मी MPSCची स्टुडंट आहे. मलाही साहित्याचं ज्ञान शिकता नाहीये. जेव्हा माझ्याही क्लासेसमध्ये ते उपक्रम होतात की तुम्ही काहीतरी तुमच्या मनातले शब्द एका वहीत शब्दबद्ध करून ठेवा. जेव्हा स्कूलमध्ये आपल्याला सांगतात डायरी लिहा, तेव्हा आपण म्हणतो शिक्षकांना काय डायरी घ्यायचे, कायच होणार आहे काय. पण नाही, जेव्हा मी स्वतः डायरी घ्यायला लागले त्यातून इतके शब्द साखा एकत्र होतात की आपल्या आता स्वतःला भान नसतं की आपण काय लिहितोय. आणि जेव्हा तो सगळा शब्दसंग्रह एकत्र आणतो तेव्हा त्यातले पुस्तक आणि ग्रंथ निर्माण होतो. जे मोठे साहित्यिक लोक आहेत त्यांच्याकडे भरपूर शब्दशैली आहे, पण त्यांनीही अनुभवातून आणि संघर्षातून ही पुस्तक लिहितात. त्यांच्याकडे जन्मताच इतकं ज्ञान नसतं असं नाहीये. म्हणून तुमच्यातला एखादा व्यक्ती उद्या काहीतरी बनावं. जसं आता प्रत्येकांना इथे सन्मान मिळतोय, प्रत्येकाच्या पॅरेंट्सला इथे स्टेजवर बोलवलं चाललंय. म्हणजे सुरुवात होती ती इथून. मला एक माझा छोटासा प्रसंग आठवतो. 2013 साली मी 8वीत होते, तुमच्यासारखं बसलेली. आणि तेव्हा नारायणवाडीला एका विद्यार्थिनीचं म्हणजे आता ते मोठेच असतील 2013 मध्ये वर्षा विश्वंभर घाटे हे PSI होते. त्यांचा सत्कार होता आणि यांचे सहकारी बंधू श्रीपतराव जमादार ते माझे आजोबा होते. त्यांना तिथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं गेलं होतं 2013. आता 2026 चालू आहे. ते सध्या हयात नाहीये, पण जर ते असते तर तेव्हा मी एक स्वप्न पाहिलं होतं तुमच्या ठिकाणी बसून. असंच माझी फॅमिली ते सगळी बसलेली. तेव्हा मलाही वाटलं की यार माझ्या आजोबांना जर तिथे बोलवलं चाललंय, त्यांच्या हस्ते जर प्रमुख सत्कार होत आहे सगळ्यांची, तर आपण आपल्या घरामधला माणूस सत्कार करतो तर त्यांच्या हस्ते माझा सत्कार का नको होईना. हे मला 8वीतला प्रश्न होता माझा. म्हणजे 8वीत तुम्ही सध्या 8वीत आहात म्हणजे तिथे एक विचार डोक्यात यायला सुरू होतात की मला पुढे काय करायचं आहे, फ्युचरमध्ये कोणत्या गोष्टी मला करायच्या आहेत. आणि जे तुमचे ड्रीम्स आहेत सुरुवात होते इथून. इथं जर तुम्ही ठाम असायचे, कारण की माझ्या वेळेस पण मला समजावून सांगायला नव्हतं की तुला काय करायचंय, पुढे तुला काय शिकायचंय. म्हणून त्यासाठी 2-4 वर्ष असंच गेली की मी स्वतःच स्टेबल नव्हते की मला खरंच ही गोष्ट करायची आहे का, मी खरंच त्या गोष्टीत आहे का, मी सातत्याने वर्क करते का नाही. म्हणून जोपर्यंत स्कूलमध्ये आहात तोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या मनात ठेवा. आणि आता ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इतकी आहे की तुम्हाला गरजच नाही आहे ना
बाहेर सगळी शिक्षक जरी आता क्लासरूममध्ये असतील, वर्गात जर जेव्हा तुम्ही तेव्हा तुमचा मोबाईल सुद्धा शिक्षक होऊ शकतो. AI ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इतकी झाली की तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचा आधी 2010-15 साली जर शिक्षकांना विचारावं लागायचं तेव्हा आमच्या मनात भीती की बापरे आपण नाही विचारायचं कसं, गणिताचं एखादं गणित आलं नाही तर शिक्षक म्हणतात जमा तर इतकं नाही म्हणजे त्यावेळेस भीती कुठे विचारायचं सुद्धा नाही. पण तुमच्याकडे मोबाईल्स आहेत, मोबाईलमध्ये इतकं ॲडव्हान्स फीचर्स दिलेत की तुम्हाला विचारायची गरज नाही आहे आजकाल शिक्षकांना. तुम्ही स्वतःचं जे काही आहे सगळं स्वतः स्टडी करू शकताय. म्हणजे हे सांगायचं की मोबाईलला तुमचा मालक बनवू देऊ नका, तुम्ही मोबाईलचे मालक आहात. मोबाईल वापरा, मोबाईल चांगल्या गोष्टी आहेत ते सांगायचे रिझन त्याची सुरुवात इथून येतं तुमचा. जेव्हा तुम्ही माझ्या ठिकाणी येतात की तुम्हालाही अभिमान वाटेल आणि मलाही वाटतं की तुमच्यातला एखादा तरी व्यक्ती, एखादा काय सगळेच जेवढे इथे बसले ते सगळेच त्यांना काही बनत असते. प्रत्येक विद्यार्थ्यांचा सत्कार असं पिढ्यानपिढे बदल जर करावं असं मला वाटतं. म्हणजे आयुष्यातली प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपण ठरवत नाही, त्यासाठी योग घ्यावा लागतो. अभ्यास सातत्याने करा, स्टडी कंटिन्यू ठेवा, बाकी जे तुमचा छंद आहे ते तुम्ही कंटिन्यू करा. म्हणजे अभ्यास करा म्हणजे जेव्हा शिक्षक तुम्हाला सांगतात तेव्हा तुम्ही त्यांना थोडंसं हे करण्यापेक्षा ठीक आहे आपल्यासाठी सांगतात म्हणून घ्या ना. किती केलं तरी गुरु ते गुरुच आहे ना. मलाही वाटायचं, मी म्हणत नाही तर तुम्हाला मी स्वतः ज्ञान द्यायला नाही आहे तर मी विद्यार्थीच आहे ना. मलाही वाटायचं, मलाही वाटतं कधी कधी शिक्षक खूप सांगायचे की काय सांगताय कळतं आम्हाला. ठीक आहे त्यांना आपल्यापेक्षा थोडं जास्त कळत असेल, आपल्याला तिथं नाही कळत आणि आपल्यापेक्षा पुढे काही जास्त आहेत. जेव्हा आई वडील सांगतायत तेव्हा नतमस्तक कोण आहे का, त्यांना नका डोळे दाखवू, त्यांच्या मैत्राला आपण इथे आहोत ना. हे जर नसतं तर आपण कोण आहोत, आपल्याला अर्थच नाही आपल्या जगण्याला. म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्या स्टेजवर जात नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी समजत नाही. म्हणून सुरुवात करताना अशी सुरुवात करा की घरातला एखादा व्यक्ती जरी कष्ट केलो त्याचा फळ अख्ख्या घराला मिळतं. आधी म्हणायचे कष्ट एकट्याने करते भक्त एकट्याने, असं नाही. कष्ट एकट्याने करा त्याचा फळ अख्खं घर घेतो. जेव्हा आपल्या गावातून कुणी अधिकारी होतो तेव्हा अख्खं गावाचं नाव रोशन होतं. तेव्हा तिचं घराला पूर्णपणे साधारण दृष्टीने नाही पाहिलं जातं. असं म्हणलं जातं अरे अधिकारी, अरे हे आहे इंजिनिअरिंगचा बाप आहे, डॉक्टरचे वडील आहे, आई आहे. तुमच्या जिद्द आहे, तुम्ही करू शकताय. जेव्हा तुम्हाला काही जमत नाही तेव्हा तुम्ही आहातच ना. तुमच्या आजूबाजूला एवढे सारे शिक्षक आहेत, शाळेतले शिक्षक लोक आहेत. मी पहिल्यांदा आलेले शाळेत, म्हणजे इतके वर्ष माझे आपले अंकल आंटी सगळे इथे शिकून पुढे गेले, पण मम्मी भारत विद्यालयाला होते. म्हणजे काही तुम्हाला जमलंच नाही. मी माझे 3 बहिणी आबू दिदी, पल्लू दिदी, आम्ही तिघींचा सहवास आमचा उमरगात होता. म्हणजे आम्ही शिक्षणासाठी तिकडेच गेलो आधीच्या वेळेस, म्हणजे इकडे 15-20 वर्षाखाली. मला आता तुमच्याकडे खूप काही आहे. म्हणजे जसं तुमचे पॅरेंट्स इथे येऊन राहिले तेव्हा आम्ही जाऊन उमरगात गेलो. म्हणजे तिथून म्हणजे मी पहिलीपासून बाहेर म्हणायला हरकत नाही. जसं माझ्या आईवडील मला आई इकडेच राहायची, मी पहिलीपासून माझ्या अंकल आंटीकडे होते. त्यांनी माझं पूर्ण UG पर्यंतचं शिक्षण तेच पाहिलं. माझ्या आई वडील यायचे, कधीतरी मला भेटायचे, हाय हॅलो म्हणायचे, निघून जायचे. म्हणजे आपण एखाद्याकडे जेव्हा राहतो तेव्हा ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे की आपल्यामुळे त्यांना कोणती अडचण येऊ नये. म्हणजे उद्या तुम्हीही बाहेर जाईल, तुम्हीही कुठेतरी कॉलेजला असेल, PGवर राहतील, एकटे करून राहील, तेव्हा आपल्यामुळे जेव्हा जर एखाद्या व्यक्तीला त्रास होतो तेव्हा समजून जायचं की नाही आपल्यामुळे त्यांना अडचण होते, तेव्हा समजून घ्यायचं की आपण काहीतरी नीट करून राहायचं. पण असं मला कधीच त्यांच्यासोबत जाणवलं नाही. म्हणजे की माझे भाऊ जे आहेत, हा माझा भाऊ सगळ्यात लहान आहे. म्हणजे की इतके लहान लहान होते तेव्हा ते की आम्ही खूप मोठे होतो तेव्हा. आमच्या विषयाच्याबद्दल की कम्प्लीट अंतर आहे. सांगायची गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही काहीतरी करताना तर तुमचे जे बहीण भाऊ असतील त्यांना एक हे वाटतं की यार आपली दीदी करते, आपला दादा करतोय, आपण पण केलं पाहिजे. जर स्टार्टिंग सुरुवात एकट्याने जर खराब केली तर असं की दादा भैया काय करताय मग मी कशाला काय करू. तुम्ही लहान आहात, तुमच्याकडे कला आहे ती तुम्ही जोपासा असं मला वाटतं वैयक्तिक. आणि जेव्हा म्हणजे मी सगळ्यातून एक अनुभव सांगते की म्हणजे ही सांगायची एक पर्सनल गोष्ट आहे नॉर्मली की म्हणजे आपलं माहीत नाही तुम्हाला, तुम्ही उद्या जेव्हा पुढे बाहेर जाईल तुम्हाला काय केली काय नाही. माझे वडील आहेत बसले तिकडे, मी आताही बाहेर जाताना मला मोजून 1000 रुपये देतात. ही गोष्ट मी परवा त्यांच्याशी डिस्कस केली. म्हणजे मी इतकी मोठी असेल तर मला 1000 रुपये देत आहेत. याचं मेन रिझन सांगेल की मलाही खूप लेट कळलं की मला 1000 रुपये का देत असते. जर तुम्ही मला स्टार्टिंगला 3-4 हजार रुपये दिले असते तर माझी अपेक्षा वाटली असते की तुम्ही मला 5000 रुपये द्यावं. 2-3 हजारमध्ये कोणत्या गोष्टी येत नाही. म्हणजे जेव्हा आपण एखाद्याकडनं अपेक्षा करतो
म्हणजे आज मला कधीतरी जरी जर 1,500 2,000 दिले की तो मी खुश होते. म्हणजे मला महिना 1,000 रुपये मध्ये काढायचंय, मी असले 2,000 मला एक्स्ट्रा भेटले. ही गोष्ट का सांगते? कारण की वडिलांना कळतं कितपत द्यायचं कितपत नाही. एखाद्या वेळेस कमी जरी पडलं कारण की उद्याही तुम्ही सगळे विद्यार्थी इथून बाहेर पडणार आहात, बाहेर राहणार आहे. तेव्हा ह्या गोष्टी तुमच्याकडे येणार होणार की बाबा मला इतकंच आहे, मला तितकंच आहे, मी बाहेर राहते हे राहते. जेव्हा आपल्या घरचे आपल्याला एखादी गोष्ट देतात तेव्हा त्याचा सन्मान करा. कारण की ठीक आहे ते मी कमवून आले, जर माझ्या वडील असते शिकले नसते तर कदाचित मी आज इथे उभीच राहिले नसते. त्यांना म्हणजे मेन म्हणजे त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांना जॉब लागेल. आधी त्यांनी ते शेती करायची, अर्धा आयुष्य तर त्यांनी शेती करण्यातच घातले आहे. म्हणजे काय सांगायचं, जर त्यांनी शिकले नसते तर मी इथं थांबले नसते. म्हणून तुम्ही काहीतरी करा जेणेकरून तुमच्यासोबतचे शिकतील, पुढे जातील. संघर्षाच्या पदयात्रेवर चालताना एकट्याने चालायची गरज नाही, सोबत घेऊन चालावं लागतं. मग कुठेतरी तुमचं नाव रोशन होतं, शाळेचं नाव रोशन होतं, आई वडिलांचं नाव रोशन होतं. एकट्याने केलं तरी एकट्याचं नाव रोशन होतं हे मान्य करते, पण आपल्याला समाजाचं नाव रोशन करायचंय. आज मला इथं बोलवलं, मला स्वतःला म्हणून वाटतंय. जेव्हा मॅडमचं सत्काराची वेळ आली तेव्हा मला स्वतःला वाटतं की मी नाही आहे, कारण की मॅडम माझ्यापेक्षा मोठे आहेत. त्यांचा सत्कार मी करणं म्हणजे कुठेतरी मला वाटतं की बापरे, म्हणजे आपण कोणत्या तरी एका लेवलला पोहोचलोय, जी खूप मोठी गोष्ट आहे. मला जाता इतकं सांगायचंय तुम्हाला की माझी एक छोटीशी स्वअनुभवातून एक कविता बनवली आहे मी, स्वतःशी चाललेली वाट. माझ्या कवितेचं शीर्षक आहे, लोक म्हणाले खूप शांत असतेस तू, लोक म्हणाले खूप शांत असतेस तू. मी फक्त हसले, कारण प्रत्येक शांत चेहऱ्यामागे एक आवाज दडलेला असतो जो कोणाला ऐकू येत नाही. कधी काळी मलाही वाटायचं कोणी तरी येईल, मन समजून घेईल, हात धरून म्हणेल तू थकली असशील ना, तू थकली असशील ना. पण वेळेने शिकवलं स्वतःपेक्षा जास्त कोणीच आपलं नसतं. पण वेळेने शिकवलं स्वतःपेक्षा जास्त कोणीच आपलं नसतं. मग मनात साचलेले शब्द कागदावर उतरू लागले, मनात साचलेले शब्द कागदावर उतरू लागले. पण गंमत बघा ना, ज्या शब्दांना जग कविता म्हणू लागलं ते शब्द खरं तर माझ्या जगण्याचा आधार होते. आज लोक विचारतात इतकं छान कसं लिहिता तुम्ही, आज लोक विचारतात इतकं छान कसं लिहिता तुम्ही. त्यांना कसं सांगू, काही लेखणी शहाणे नाही तर सहन केलेल्या गोष्टींनी लिहिल्या जातात, काही लेखणी शहाणे नाही तर सहन केलेल्या गोष्टींनी लिहिल्या जातात. आता सोबत कोणी असावं यापेक्षा स्वतःसोबत शांत उभा राहता यावं इतकंच वाटतं. स्वतःशी चाललेल्या वाटेने मला जगावर नाही तर स्वतःवर प्रेम करायला शिकवलं, स्वतःवर प्रेम करायला शिकवलं. तुम्हीही अभ्यास करा, मोठे व्हा आणि तुमच्यातलं सुद्धा ती जी लाईन आहे तुमच्याने भरू द्या. पिढ्यानपिढ्या तुम्ही पुढे चालवा. मी माझे दम ते संपवते. मी अध्यक्षीय समारोपाला सुरुवात करतो. स्मृती उत्सव समितीचे सचिव, आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक, मामाजींचे चिरंजीव आमचे स्नेही विठ्ठलरावजी बदोले, बदोले साहेबांच्या भगिनी आणि भाऊजी आणि उपस्थित सर्व बदोले परिवार, आमचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, सेवानिवृत्त झालेले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्व आमचे कर्तव्यदक्ष शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्व प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनी आणि साहित्याची खाण आपल्या कसबीतून उदयास आलेली साक्षी, चंदू, जमाला, खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं, वाटत नव्हतं साहेब.
तिचं बोलणं ऐकलो, तिची नम्रता, लीनता, चंदू खरोखरच ही हिऱ्याची खाण आहे. आणि आज सगळ्यात आपल्या कसबीतून साहित्याच्या क्षेत्रामध्ये कुणीही उदयास आलेले नाही असं म्हटलं तरी काय वावगं होणार नाही. ही पहिली साहित्यिक या ठिकाणी उदयास आलेले, तिचं विशेष या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. शेवटी जवळ 25 वर्ष झाले असं वाटत नाही. शेवटी एक थोर स्वातंत्र्य सेनानी म्हणून उदयास आले, एक प्रसिद्ध व्यापारी, एक आजूबाजूला जे ग्रामीण भाग आहे पंचक्रोशी आपल्या कसबी गावच्या परिसरामध्ये एक निपक्षपातीपणाचं न्यायदानाचं काम त्यांनी केलं. गावामध्ये जे गोरगरीब अर्धवट शिक्षण होत आहे अशा होतकरू धडपड्या विद्यार्थ्यांना सहकार्य देखील त्यांनी केलेलं आहे. गरीब मुलं शिकून पुढे चालली की त्यांना प्रोत्साहन कसं द्यावं, मदतीचा हातही त्या ठिकाणी त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. आणि हाच वारसा या ठिकाणी सातत्याने त्यांचे चिरंजीव त्यांच्या स्मरणात या ठिकाणी चालू ठेवलेले, त्याबद्दल त्यांची या ठिकाणी मनपूर्वक आभार मानले. अनेक जयंत्या पुण्यतिथ्या होतात आपण पाहतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात, पण एक आगळ्या आणि वेगळ्या अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण स्मृती उत्सव या ठिकाणी साजरी करतो. गेल्या कोरोना पिरियडच्या अगोदर मोठमोठ्या वक्त्यांना अनेक कलावंतांना या ठिकाणी आपण आणण्याचा प्रयत्न केला. मध्यंतरी कोरोना पिरियड मध्ये या ठिकाणी अनेक वक्त्यांना वगैरे आणायचं आपण थोडस हे घेऊन या ठिकाणी गोरगरीब धडपड्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आर्थिक मदत, शैक्षणिक साहित्याचं मदत, गणवेशाचं वाटप या ठिकाणी आपण करतो. आणि उच्च शिक्षण घेणारे जे तरुण आहेत त्यांना आर्थिक रक्कम देखील या ठिकाणी देण्याचे नियोजन या ठिकाणी आमचे सहकारी मित्र बगोले साहेब करत आहेत. त्यांचं या ठिकाणी आगळ्याने वेगळं अशा प्रकारचं कौतुक करायला काय हरकत. आणि आजच्या शुभदिनी आपल्या प्रशालेतला एक धडपड्या शिक्षक समाज कल्याण विभागाकडून एक डझनभर सायकल या ठिकाणी मिळवून या ठिकाणी गरीब होतकरू येणं जाणं करणाऱ्या मुलींना या ठिकाणी सायकल मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मनोज दुरवणी केलं. यासाठी त्यांचं देखील या ठिकाणी विशेष आणि हा जो स्मृती उत्सव कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरी करतो, या कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षकांनी हिरिरीने या ठिकाणी भाग घेऊन या ठिकाणी प्रयत्न करतात. आणि आपल्या पाचंगे सरांनी आता सांगितल्याप्रमाणे जो गरजू मुलगा आहे, जो गरजू मुली आहेत, त्यांची निवड मुदत या ठिकाणी हेही या ठिकाणी कौतुक करण्याकरता या स्मृती उत्सव कार्यक्रमासाठी ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या परीने या ठिकाणी प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि विशेष साक्षीचं पुन्हा या ठिकाणी पुनश्च या ठिकाणी आभार किंवा अभिनंदन करून या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे आणि याची दक्षता घेऊन या ठिकाणी माझे 2 शब्द मी संपवण्याचा प्रयत्न करतो. गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि विशेष उपस्थित असलेले आमचे कवित्री साक्षीताई जमादार, मेंते अण्णा, मेंते ताई व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी व विद्यार्थी मित्र सर्वजण हा कार्यक्रम शांततेने ऐकून घेतला व माझ्या सहकारी मित्रांनी त्यांचे योगदान सर्वांचं मी आभार व्यक्त करतो.